अंबे उदे उदे ग अंबे उदे गणवीर निवासिनी महालक्ष्मी उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे. अस्मी आणि आपण दोघीच नाही आहोत, नमिता आणि मिताली पण येणार आहेत. मस्त. लवकर आवरा, आपल्याला देवीची पूजा करून महालक्ष्मी मंदिरात जायचं. चला. गणवीर निवासिनी महालक्ष्मी उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे. हे पण एक सांगू का, म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही जा पण आपलं कोल्हापूर ते आपलं कोल्हापूर. खरं बोलली सगळं. म्हणजे जगभर कुठेही उंदडावं ग, पण पोटभर खायला मात्र कोल्हापुरातच यावं. पण अस्मी तू का नाही काही खाल्लंस? अगं माझा उपास आहे आणि मी रोजच खाते. कोण बोलतंय? अगं हिला पोटभर खायला मिळावं म्हणून हिने हिचं माहेरच सासर केलंय. तू बोलतेस? मिताली, सॉरी तट्टा केली तुझी. प्लीज वाईट नको मानून घेऊस. अगं काय? अगं आम्ही इतकं सगळं काय काय खाल्लं आणि तू काहीच खाल्लं नाहीस. मला बरं नाही वाटत आहे. अगं हे बघ, असं काही बरं नाही वाटत वगैरे म्हणू नकोस. आणि मिताली कसं आहे ना की आनंद हा वस्तूतून मिळत नसतो, ती एक मनाची अवस्था असते. बरोबर? म्हणजे बघ ना, एवढी मस्त भेळ खाल्ली तुम्ही, तीही नमूच्या आवडीची, तरी पण ती कुठेतरी हरवल्यासारखी नाही वाटत आहे. तुमचं लक्ष आहे का तिच्याकडे? ए नमू, कुठे हरवली आहेस? कुठे काय? काही नाही, सिंपती मिळवायचा प्रयत्न, दुसरा काय. नमू काय झालं? घरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. नक्की? बरं. मिताली, हा तू काल म्हणत होतीस बघ की बाहेरच्या जगात एवढा आनंद मिळत असताना आपण देवाच्या पायाशी कशाला जायचं? पण काय, जसं बाहेरच्या जगात आनंद मिळतो तसंच दुःख कष्टही मिळतच ना. आणि ते भोगायला लागू नये किंवा किमान त्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून आपल्याला आदिशक्तीचे पाय धरावेच लागतात. कारण तिच्या भक्तीतून मिळणारा आनंद हा चिरकालीन टिकतो. आणि म्हणून मला काय वाटतं माहितीये, आपण सुद्धा चौघींनी किंवा आपण सगळ्यांनीच एकमेकातले हेवे दावे भांडण विसरून त्या आदिशक्तीच्या चरणाशी लीन होऊया. किती आनंद मिळेल नाही? तुम्हाला माहितीये का, आमच्या तुळजापूरचा नवरात्र उत्सव ना एकदम अमेझिंग असतो ग, एकदम ऐतिहासिक. अगं असणारच, कारण तुळजापूर म्हणजे शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत, त्यामुळे त्या उत्सवाला ऐतिहासिक झाला असणारच ना. अरे रुचा, 8 दिवस आधी देवी चांदीच्या पलंगावर झोपते असं म्हणतात. हो, हे खरंय का ग? हो, आणि ती अश्विन शुद्ध प्रतिपदेस उठते. नवरात्रीची सुरुवात त्या दिवशी घटही बसतो, पण त्याच्या आधी ना घरं दुकानं सगळी धुवून सारवून रंग देऊन एकदम स्वच्छ केली जातात. तशी परंपरा आहे ग तिथली. आणि मला असं वाटतं की जर ही स्वच्छता झाली नाही तर देवीचा कोप होईल, अशी सुद्धा तिकडे समजूत प्रचलित आहे ना. अगं पण देवीचा कोप होतो या सगळ्या गोष्टी असं नाही मानता तुम्ही? मिताली, पुन्हा तुझं तेच. हे बघ, देवीचा कोप होईल एवढं अर्ध वाक्य उचललंस, पण स्वच्छता केली नाही तर या वाक्याचा विचार केलास का? चांगल्या सवयी लागाव्या हे का कळू नये तुम्हाला? बरं माऊली, कळलं मला, कळलं तुमचं म्हणणं, सगळं पटलंय. काय मिताली, तुझ्यासाठी 365 दिवस उत्सवच ना ग. आमच्याकडे हा उत्सव 2 वेळेला असतो, एकदा नवरात्रात असतो आणि एकदा चैत्र पौर्णिमेला असतो. नवरात्रात आमच्याकडे खूप मोठी यात्रा असते. अगं आम्ही तिथे खूप धमाल, खूप मस्ती करतो, खूप एन्जॉय करतो. आणि
आमची सप्तशृंगी देवी ही वारली, कोळी आणि महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत ना त्यांची कुलस्वामिनी असल्यामुळे या दरम्यान तिथे त्या लोकांचा अगदी मेळावा लागलेला असतो अगं. आणि चैत्र पौर्णिमेला तर अर्ध्या लाखाहून जास्ती भाविक तिथे येतात. क्या बात आहे. आणि हा सप्तशृंगीचा पर्वतही फार दुर्गम आहे ना ग. हो अगं, वणीचा डोंगर म्हणतात त्याला. या पर्वताची 7 शिखरे आहेत ना म्हणून त्याला सप्तशृंगी नाव. ए, तू गेलीस का कधी सप्तशृंगीच्या दर्शनाला? म्हणजे काय, ऑफकोर्स गेलीये, पण एक थरारक अनुभव म्हणून. म्हणजे तसे त्या डोंगरावर जायला बरेचसे मार्ग आहेत, पण एक पूर्वेच्या बाजूने जो मार्ग आहे तो पायऱ्यांचा मार्ग आहे. पण त्या पायऱ्यांना जरा उंच असल्यामुळे चढायला त्रास होतो ग. मिताली, मी तर असं ऐकलंय की ऐतिहासिक काळात डोंगर खोदून त्यातून पायऱ्या बनवले होते आणि मार्ग काढला होता. हो हो, तो दक्षिण बाजूचा मार्ग. तो जरा सोयीचा आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 350 पायऱ्या आहेत. नाशिकच्या रायारावांनी या पायऱ्या बांधल्या. आणि अगं, मी तर ऐकलंय 8 वर्ष त्या पायऱ्यांचं बांधकाम सुरू होतं. हो, आणि उमाबाई दाभाडेंनी बांधलेल्या पायऱ्या. हा, तो दुसरा टप्पा. म्हणजे पहिल्या 350 पायऱ्या चढून गेल्या ना की त्यानंतर 472 पायऱ्या लागतात. एवढा दुर्गम? बापरे. म्हणजे मिताली, देवीला भेटणं जेवढं तुला सोपं वाटतं तेवढं नाहीये. मारलास ना परत टोमणा. खोटं आहे का ते? बापरे, मला तर नाही जमणार एवढा डोंगर वगैरे चढायला. मी इथूनच सप्तशृंगी मातेला नमस्कार करते. आणि अस्मी, आपल्या कोल्हापूरचं नवरात्र म्हणजे तर लय भारी. खरंच की नाही ग? अगं, इथून गेल्यापासून ना मी तर जाम मिस करते. हो ना. पण आम्ही कोल्हापूरकर मात्र हे नवरात्र दरवर्षी उत्साहाने अनुभवतो आणि हे सगळे क्षण आहे ना असे मनात टिपून ठेवतो. कोल्हापूर नवरात्राविषयी तर बोलायलाच नको. म्हणजे नवरात्र उत्सव जगप्रसिद्ध आहे इथला. नवरात्र म्हणजे देवीची नवदुर्गेची रूप आणि महालक्ष्मीच्या रोजच्या पूजनेतून हीच रूप प्रकटतात. रुचा, तुला आठवतं का ग, त्या महालक्ष्मी पूजेच्या वेळेला आपण तिची माती गोळा करणं. त्यासाठी कितीदा तरी मार सुद्धा खाल्लाय. पण त्या मातीत रंगून जाणं काही सोडलं नाही. खरं तर ते या मातीशी जोडलं जाणं होतं. पण आज ना ते सगळं कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं. हो, पण तरी देखील रुचा, दरवर्षी घटस्थापना करताना मला या सगळ्याची आठवण होते. अगदी खरंय. आणि आपल्याकडे ना ब्राह्मण पूजा, सवाष्ण पूजा, मुंजा किंवा कुमारिका पूजनही होतं ना. हो, म्हणजे काय, नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी सवाष्णींची खडा नारळाने ओटी भरली जाते. पण कोल्हापुरात नवरात्रीचा प्रारंभ होतो तो गणेश पूजन. पण मला मात्र आवडतं ते महालक्ष्मी मंदिरातील पुण्याह वाचन. वाह, किती मुग्ध करणारं वातावरण असतं नाही. खरंच नव्हे. आधी त्या देवीची षोडशोपचार पूजा, मग तिला वस्त्र नेसवल्यानंतर पुन्हा नवारण पूजा, धूप, दीप, आरती, घंटानाद, ते भक्तिमय वातावरण असतं. अगं, त्या घंटानादावरनं आठवलं, घाटी दरवाजावरची ती महाघंटा वाजायला लागली ना की माझी पावलं आपोआपच तिकडं वळायची. आणि पूजेच्या वेळेला तिकडं महाघंटानाद बघताना खूप मज्जा यायची ग. पण तुम्हाला माहितीये का की घाटी दरवाजावरील आधीची जी जुनी घंटा आहे ती मुंबई टाउन हॉलच्या वस्तू संग्रहालयात आहे. आणि आत्ताची जी घंटा आहे ना ती 1902 मध्ये बनवली आहे. बापरे. हो, पण या वस्तूंची, या मंदिरांची प्राचीनता पाहताना भान हरपून जाव. म्हणजे पूर्वीच्या लोकांनी किती तन्मयतेने रचलं असेल नाही हे सारं, त्याची कल्पनाच करवत नाही. अगं, एवढंच कशाला नमू, त्यासाठी नवरात्रीतील दररोजच्या देवीच्या फक्त पूजा पाहाव्यात. पण किती तन्मय होऊन जातो ग. अगदी अगदी. अगं, कुठे हरवल्या तुम्ही सगळ्या? का, तुला नाही हरवावंसं वाटलं? नाही, म्हणजे मला सांग, असं स्वतःला हरवून माणसाला आनंद मिळतो का ग? घ्या, झालं हिचं सुरू. वेट, मी काय चुकीचं बोलते का? अगं, मग काय, स्वतःला हरवल्याशिवाय आपण विलीन कसे होऊ शकतो? म्हणजे मला तरी असं वाटतं ना की समोर जर सुंदर पाण्याचा तलाव असेल ना तर त्यात मनसोक्त पोहावं. म्हणजे स्वतःमध्ये हरवून जाण्यात कसला आनंद आहे. असेलही कदाचित. पण मला एक सांग मिताली, आपल्या चौघींचं माहेर कोल्हापूर आहे, पण आपण इथे आलोय
अस्मीच्या संकल्पासाठी. इथे असताना आपल्याला एकदा ही माहेरची आठवण आली का ग? किंवा असं वाटलं का की आई बाबांना जाऊन भेटावं? अगं मग याला संकल्पासाठी हरवून जाणंच म्हणावं ना. आणि याचा आपण आनंदही घेतोय. आपल्या या तत्वज्ञानात नमू कुठे हरवले बघा. नमू नमू काय झालं? अगं काय काय नाही. मी जाऊन येऊ का घरी? अगं का? अगं बरेच दिवस घरी नाही गेले ना, आठवण आली आई बाबांची. ए नमे, अशी काय करतेस ग? काय ठरलं होतं आपलं? निदान हे 10 दिवस तरी आपण फक्त आपलं जग. थांब ना ग. अगं अस्मीच्या व्रतानिमित्त तरी आपण प्रत्येक क्षणामध्ये आपलं आयुष्य जगू. बरं बाई, थांबते. ए नमे, तू तुझ्या माहूरच्या रेणुकेबद्दल काहीच सांगितलं नाहीस. हो हो सांगते ना. साक्षात क्रोधाचा अग्नी अशा जमदग्नी ऋषींची पत्नी होती रेणुका. पतिसेवा हाच तिने आपला धर्म मानला होता. नर्मदेच्या तीरावर त्यांचा आश्रम होता. एक दिवस रेणुका माता नदीवर पाणी भरण्यासाठी गेली असताना तिथे चित्ररथ नावाचा एक गंधर्व तिने पाहिला, जो आपल्या राणीसोबत क्रीडा करत होता. रेणुका माता ते पाहून मंत्रमुग्ध झाली होती. इकडे रेणुका मातेला उशीर का झाला म्हणून जमदग्नी ऋषींनी ध्यान केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं तिकडे काय झालं असेल. जमदग्नी ऋषी संतापले, क्रोधिष्ठ झाले आणि त्यांनी आपल्या मुलांना आज्ञा केली की ताबडतोब जा आणि त्या चांडाळणीचा शिरच्छेद करा. मुलांनी काही ती आज्ञा ऐकली नाही. त्यामुळे जमदग्नी ऋषी पुन्हा क्रोधिष्ठ झाले आणि त्यांनी आपल्या मुलांचाच वध केला. त्यानंतर काही वेळाने परशुराम आले. त्यांनी परशुरामांनाही तीच आज्ञा केली. परशुरामांनी मात्र ती आज्ञा मान्य केली आणि आपल्या मातेचा शिरच्छेद केला. काय? हो, पण कथा इथेच संपत नाही. जमदग्नी ऋषींकडे परशुरामांनी पुन्हा वर मागून घेतला की मातेला त्यांनी जिवंत करावं. जमदग्नींनी रेणुकेला जिवंत तर केलं, पण पुन्हा तुझं तोंडही पाहणार नाही असं तिला निक्षून सांगितलं. काही काळानंतर कार्तवीर्य राजाने कामधेनूच्या लालसेपोटी जमदग्नींचा वध केला आणि रेणुका माता पतीच्या चितेवर जायला निघाली. तिने निर्णय घेतला पतीसाठी त्याच्या चितेवर सती जाण्याचा. बघ, ज्या पतीने आयुष्यभर तिची अवहेलना केली त्या पतीसाठी ती मरण कवटाळायला तयार झाली. तिची मात्र एकच इच्छा होती, पतीसह तिचा अग्निसंस्कार व्हावा, तो कुमारी भूमीवर. कुमारी भूमी? मग अशी कुमारी भूमी मिळाली? हो, हीच ती भूमी, माहूरची भूमी, जिथे परशुरामांनी आपल्या वडिलांचा अंत्यसंस्कार केला. याच भूमीमध्ये रेणुका माता सती गेली आणि आजही कित्येक रूपात रेणुका माता जन्म घेते. आजही कित्येक रूपांमध्ये स्त्रीची हीच अवस्था दिसते की पुन्हा पुन्हा रेणुका माता स्त्रीच्या या रूपात जन्म घेते आणि कितीतरी अवहेलना सहन करते. बघ ना, आजच्या काळातही ऑफिस, घर, संसार सांभाळताना स्त्रीची ही अवहेलना सुरूच आहे की. आणि जमदग्नींसारखा पती आजही तिच्या नशिबात आहेच. हे सगळं कधी थांबणार आहे कोण जाणे. नमे, नमस्तेस्तु महामाय श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे को
कालासुर भयंकरी कौमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वेशे सर्ववरदे सर्वदुःख विनाशिनी। आज नवरात्रीचा दुसरा दिवस। आजची पूजा आहे मयूर वाहिनी। मयूर कुक्कटवृत्ते महाशक्ती धरे नहे कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते। या पूजेचे महत्व असं की ही कुमारी देवी आहे, कुमारी शक्ती आहे। नवरात्रीमध्ये कुमारी देवींना फार महत्व आहे। ही देवीच्या नवशक्तीमधील एक प्रधान अशी शक्ती आहे। महिषासुराच्या वधासाठी तयार करण्यात आलेल्या देवदेवतांच्या सारांमधून ही एक शक्ती, हा एक अंश तयार झाला। ही म्हणजे मयूर वाहिनी। या शक्तीच्या उपासनेने बलवृद्धी होते। उदेग अंबे उदे, उदेग अंबे उदे, उदेग अंबे उदे, उदेग अंबे उदे। निर्विवासिनी महालक्ष्मी उदेग अंबे उदे, उदेग अंबे उदे, उदेग अंबे उदे, उदेग अंबे उदे, उदेग अंबे उदे। आलो दारी तुझ्या रेणुके शरण आलो तुला अंबिके सर्व मंगल हो मांगल्ये आई भवानी तू जगदंबे कडाडील चौघडे निसंबळ तुझ्यासाठीच मांडू गोंधळ उदेग अंबे उदे, उदेग अंबे उदे। सुखकरता दुःखहरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर उठशेंदुराची कंठे जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव रत्न कथित परा तुझ गौरी कुमरा चंदना श्रीओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभे तो बरा झुण झुण तेनो पोरे चरणी गागर्या जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ तोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाचे बारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरवेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवने भुवनी पाहता तुझ ऐसे नाही तारी स्मरले परंत न बोलवे काही
साई विवाद करिता पडले प्रवाही ते तुने भक्ता लागे पावसी लवलाही जय देवी महिषासुरमर्दिनी वरवरवेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहरे तल्यण झाला पदपंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरवेश्वर वरदे तारक संजीवनी जय उदे ग अंबे उदे ग अंबे उदे. स्टार रिफाइंड ऑइल प्रस्तुत आई अंबाबाई या मालिकेतील आजचा प्रश्न आहे, रेणुका मातेचा शिरच्छेद कोणी केला असं नमिता सांगते? ए. ज्योतिबानं, बी. परशुरामानं, सी. कृष्णानं आणि डी. शंकरानं. या मालिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं एकाच पोस्टकार्डवर लिहून शनिवार दिनांक 22 ऑक्टोबर 2016 पर्यंत आमच्याकडे पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता साम टीव्ही, सकाळ, पोस्ट बॉक्स नंबर 814, कोल्हापूर 416008. तसंच तुम्ही तुमची उत्तरं आम्हाला SMS द्वारे सुद्धा पाठवू शकता. त्यासाठी टाईप करा AAI स्पेस तुमचा योग्य पर्याय ABC किंवा D स्पेस तुमचं नाव आणि तुमचा पत्ता आणि पाठवा 9902099020 या क्रमांकावर. पत्राद्वारे किंवा SMS द्वारे 10 प्रश्नांची उत्तरं अचूक देणाऱ्या पहिल्या 5 भाग्यवान महाविजेत्यांना मिळणार आहे श्री महालक्ष्मीची भव्य 3 डायमेन्शनल प्रतिमा आणि महालक्ष्मी मंदिरात अभिषेकाची संधी. 5 उपविजेत्यांना मिळणार आहे महालक्ष्मीची नथ आणि 10 उपविजेत्यांना मिळणार आहे स्वामिनी साडी पुणेतर्फे मस्तानी पैठणी साडी.